उपोषण माघार होणार आहे का? आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून आणि पालक म्हणून उपोषणाला बसलेले असलेले सर्व विद्यार्थी बांधवापैकी शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि अतिशय प्रत्येकाने आपापलं मत मांडलं आणि दिनांक 24 ऑगस्टला मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या अधीन राहून जे मिनिट्स होते ते मिनिट्स त्यांना दाखवले, ते वाचण्यात आले, ते आपल्याला सर्वांना मी देतो. सोबतच विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्तम संवाद होतेवेळी मला गर्व आणि आनंद झाला की आमची मुलं अतिशय चांगलं बोलायला लागले, मुली बोलायला लागल्या. याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे मला. निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी 2-3 दिवसाची आम्हाला अवधी दिली. काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करून निश्चित आमचे मुलं आहे, आम्ही त्यांचे आहे असा संवाद झाला असल्यामुळे ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी बोलेल याची अपेक्षा करतो. सर्व तो पण आंदोलनच उपोषण सुटलं. तुम्ही सांगा ना काय झालं? 5 तास बैठक झाली, 5 तासात काहीतरी निर्णय निघाला असेल ना? आमच्या विद्यार्थ्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर म्हणजे मुद्दे 14 मुद्दे मान्य झाले. मान्य सर्व मुद्दे हां चर्चा झाली आणि 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. 2 दिवसामध्ये नाही अडलं कुठेच नाही. 2 दिवसाची मुदत नाही ते ड्रॉप बनवून द्यायचं बाकी रात्रीत ड्राफ्ट होत नाही का त्यांच्यासाठी? 14 दिवस बसलेत ते, तर रात्रीत ड्राफ्ट होऊ शकत नाही का? उद्या या संदर्भात मंत्री महोदय बोलू द्या. आमचे विद्यार्थी आमचे पालक म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली, मान्य झालेत आणि उपोषण ते सांगतात ना. पण मुलं विद्यार्थी बोलणार नाही ना. तुम्ही आंदोलन सोडवणार आहात का तिथे जाऊन उपोषण? विद्यार्थी 2 मिनिट बोलू द्या ना. विद्यार्थी बोला, 1 मिनिट. तुमचे आंदोलक एक कोणतरी बोला की या तुम्ही सकारात्मक चर्चा झाली का? तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात? ज्या काही गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी ज्या गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी ह्या थोड्या पहिल्यांदा जे बोगस लोकांच्या या याद्या अपेक्षित आहे, ज्या याद्या जे 12,500 जे बोगस लोक आहे त्याच्या याद्या आपल्याला अपेक्षित आहे, त्या आपण त्यांना कालावधी दिला आहे मंत्री महोदयांना का 2 दिवसात त्या याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाईम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या. ह्या अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस असे जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागं घेऊ. आता आंदोलन कोणत्या पद्धतीत आपलं मागं घेणार नाही. पण कधीपर्यंत म्हणजे सुरू होईल? कारण यांच्याकडनं 2 दिवसांचा अवधी मागितला गेलाय. 2 दिवसानंतर तुम्हाला सगळे जे काही ड्राफ्ट आहे तो मिळाल्यानंतर तुम्ही आंदोलन मागे घेणार? जोपर्यंत ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य होत नाही, म्हणजे जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, जोपर्यंत आमचा विश्वास यांच्यावर बसत नाही गव्हर्नमेंटवर. कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला 7 वर्ष होऊन गेलेत तरी तो निर्णय लागू झालेला नाही. तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही. तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आहेत, आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन. मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या की आम्ही ह्या गोष्टी करतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. तो आपण त्यांना वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा मी सेंट्रल किचनचा विषय, तर सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलं उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन जे मालक आहेत त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं का आम्ही ह्या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तुम्हाला लेखी मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण असं आहे का? यामध्ये मी एक क्लिअरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये, यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाही
ओके. हां तोपर्यंत. आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे, परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे, ज्या की आंदोलनात कधी कधी होतं की आव्हान केलं जातं किंवा काही आव्हाने दिली जातात, आम्ही असं करू वगैरे, तर तसं होऊ नये ही काळजी आम्ही बाळगली. मंत्री महोदय, तुम्हाला आता प्रश्न आहे, तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे, विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे, जर सोबतच चालतो पण काही लगेच चालतं लगेच. आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले मी आपल्या सर्वांना देतो. याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहे, शासन स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आम्ही तिथे दिलेले आहे. आपण सर्वांना मुद्दे जे आहे इथं प्रश्न वेगळा आहे की जर तुम्ही निर्णय घेईपर्यंत विद्यार्थ्याच्या जीविताला काय झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात. आता मी भेटायला चाललो त्यांना. नाही नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काही झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात का? मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय, प्रकृती बिघडली, जास्त काय झालं तर? आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं. तुमच्या समोर मुलं म्हणतात आहे का आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही, 5 तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत पाल्यांना नाही. तुमच्यावर विश्वास म्हणजे नाही असं ते म्हणतात. काय म्हणायचं याला? विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते. तेच म्हणतात वाद झाला तुमच्या समोर तुमच्या समोर नाही, वाद नाही झाला. तेच म्हणतात. नाही, चुकीचं ब्रीफिंग करू नये. माझ्या विद्यार्थ्यांना विश्वास आहे. महाराष्ट्राने एका तासात मोठमोठे GR काढलेले महाराष्ट्राने पाहिलेले आहे. काही विद्यार्थ्यांचा दिवसांपूर्वी. संपूर्ण विश्वास विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही GR पटकन का काढू त्यांचा शकत नाही? विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे. पाठीशी उभे राहिले नसते, बरं. त्यांनी तो बाईट दिली. तो बरोबर आहे प्रश्न का? संपला सर. त्यामुळे मोठे GR असं सरकारने असं एका चुकीचं तासात काढल्याचं बघितलंय. ठोस कार्यक्रम कधीपर्यंत विषय काय आहे, जे आपले याचे मुद्दे ती जे 14 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय म्हणजे कसा, जर जात पडताळणीचा जर विषय बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 जर भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काय ती कॅप लावणं गरजेचे आहे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, अशाच त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर. ह्या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत ही discuss चर्चा झाल्या. झाली. आणि, मंत्री महोदय म्हटले का ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहे, म्हणजे जी माहिती मागवणे यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे. अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी. आमचा मृत्यू झाला तरी चालेल, पण या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. मग तुम्हाला विश्वास आहे का ते मान्य होतील, हे करतील? नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे. तुम्हाला विश्वास आहे म्हणजे आमच्या विद्यार्थ्यावर आम्ही सोबत चालतो. बोला, बसून बोला. सर बसा.